क्षण माझ्यासाठी अत्यंत मोठा आहे. शब्दात मला भावना व्यक्त करता येणार नाहीत. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की या पुस्तकाला इतका अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेला आहे. प्रकाशनपूर्व 1,00,000 प्रतींची नोंद झालेली आहे. त्याबरोबरच रोजच्या ऑनलाईन ऑर्डर 5,000 प्लस आहेत, सिंगल ऑर्डर 500 प्लस आहेत आणि बल्क ऑर्डरचे तर काही लिमिटच नाही. मराठी साहित्यामध्ये ह्या पुस्तकाने अक्षरशः रेकॉर्ड ब्रेक केला, इतिहास केला आहे. दररोज डिस्ट्रीब्युटरचे 1+1 इतके कॉल येत आहेत. गेल्या 3 दिवस मी स्वतः 1,500 कॉल उचलले असतील. पुस्तक जास्तीत जास्त 20-25 हजार प्रती जातील असं आम्हाला वाटलेलं, परंतु प्रकाशनपूर्वच 1,00,000 प्रतींची पूर्ण नाव नोंदणी झाली. मग त्याच्यानंतर आम्ही स्वतःला तयार केलं, काही झालं तरी आता मागं हटायचं नाही, ते पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचंच. साधारण एक वर्षभरापूर्वी एक औपचारिक बैठक म्हणा किंवा औपचारिक चर्चा म्हणा लेखकासोबत झाली या पुस्तकाविषयी. लेखकाने 6 ते 7 महिन्यांमध्ये ते पूर्ण त्यांचं लिखाण पूर्ण केलं. त्याच्यानंतर ते आपल्या ऑफिसला आलं. संपादक म्हणून मी पुस्तकाचं वाचन केलं. त्यामध्ये मला जे काही पाहायचे की म्हणजे कोणती गोष्ट अजून चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत जाऊ शकते या पुस्तकाच्या माध्यमातून, ती गोष्ट मी त्यांना सांगितली. त्यांनी ती ॲक्सेप्ट केली. पुस्तकाच्या निर्मितीमध्ये पुस्तकावरील संस्कार जे असतात तो सगळ्यात मोठा भाग असतो. यामधील सगळ्यात पहिला भाग येतो तो प्रूफ रिडिंगचा येतो. आमच्याकडे संजय पवार हे प्रूफ रिडिंगचं काम करतात आणि तुकाराम या पुस्तकाच्या प्रूफ रिडिंगचं काम हे जबाबदारीच असल्यामुळे आम्ही त्यांनाच ते करायला सांगितलं आणि त्यांनी ते उत्तम प्रकारे केलेलं आहे. जेव्हा तुकाराम पुस्तकाचा माझ्याकडे ड्राफ्ट आला तेव्हा जवळजवळ पहिला लेआउट मी लावला ते 150च पानं झाली होती. पण तेव्हा आपण विचार केला की शालेय विद्यार्थ्यापासून ते एखादा वृद्ध मानव वाचत असेल तर त्यालाही ते वाचता जावं, त्यानुसार आपण तो फॉन्ट वाढवला. आत्ता तुम्ही बघताय तर त्याचं पुस्तकाचं एकदम लेआउट सुंदर दिसतंय. ख्वाजा सय्यद म्हणून एक मुंबईतील एक चित्रकार आहेत. त्यांनी कल्पना अशी मांडली की या पुस्तकाचं मुखपृष्ठ एकदम साधं असावं, पण मुंडे सरांचाच एखादा चांगलं छायाचित्र किंवा फोटो वापरू जेणेकरून वाचकांना पटकन समजून जाईल की हे पुस्तक मुंडे सरांवरती आहे, त्यांच्या आयुष्यावरती आहे. आणि कस्टमरची एक इच्छा असते की पुस्तक आपल्याला आले तर ते ॲटलिस्ट दिसायला पण ॲट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे. सो त्यासाठी आपण हा एम्बॉसिंग इफेक्ट दिलेला आहे. पुस्तकामध्ये प्रीमियम क्वालिटीचे पेपर यूज केलेले आहे. अच्छे करने वालों की कभी हार नहीं होती हे खरं आम्हाला आत्ता जाणवतं. कारण की एवढा पाऊस आहे, आमचं सगळं मटेरियल सगळं मुंबईवरनं येतं. 4 दिवस पेपर येत नव्हता. आम्ही सगळे टेन्शनमध्ये होतो, पण देवाच्या कृपेने पेपर पण आला, सगळं अवेलेबल झालं आणि पुस्तक एकदम आम्ही देऊ शकलो. हे पुस्तक एवढं ट्रेंडिंगला आलं आहे आणि त्याचं सेल एवढा आहे की आम्हाला 24 तास कमी पडायला लागलेत आता, असं झालं. आम्ही 2 शिफ्टमध्ये आधी काम करत होतो, 3 शिफ्टमध्ये काम चालू आहे. आमचं प्रोडक्शन आम्ही वाढवलेलं आहे, तरीसुद्धा आमच्याकडं ते काम उरकत नाही आहे, इतकी मागणी आहे. न्यू एराकडनं आम्हाला जी मागणी येत आहे ती आम्ही पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. पुस्तक ज्या वेळेला प्रिंट होऊन आपल्याकडे येतं त्यावेळेला त्या पुस्तकाचं स्टोरेज असेल किंवा त्याचं पॅकिंग असेल किंवा डिस्ट्रीब्युटरच्या ऑर्डर घेण्यापासून ते पर्यंत पोहोचवण्याचं सगळं जे काही काम असेल ते आमची न्यू इराच्या टीम अंतर्गत केलं जातं. कधी कधी तर असं झालं पुस्तकाचे बॉक्सेस ज्यावेळेस प्रिंट होऊन यायचे त्यावेळेस तर ठेवायला सुद्धा जागा नसायची. कधी पिशव्या संपायच्या, कधी ते बारकोड स्टिकर संपायचे, कधी बॉक्सेस संपायचे.
परंतु आमचे हात काही थांबले नाहीत आणि प्रिंटिंगवाल्यांचे प्रिंटिंग काही थांबले नाही. त्यांनी सुद्धा ओव्हरटाईम केला, आम्ही सुद्धा ओव्हरटाईम केला, परंतु पुस्तक पोहोचवण्यासाठी आम्ही रात्रंदिवस कष्ट घेतली. एक वेळ तर अशी आली, स्वतः सर आणि मॅडमसुद्धा आमच्यासोबत पॅकिंगला बसले. प्रत्येक नवीन पुस्तक आलं की आम्ही व्हॉट्सॲपद्वारे वितरकांना सांगत असतो की हे पुस्तक आपल्याकडे आलं आहे. पण तुकाराम या पुस्तकाच्या बाबतीत उलटच झालं की डिस्ट्रीब्युटर आम्हाला स्वतःहून या पुस्तकाची मागणी करू लागले. महाराष्ट्रामध्ये हे पुस्तक घरोघरी जरी पोहोचवलं जात असलं तरी त्याच्यासोबतच आमच्या इतर लेखकांची जी पुस्तकं आहेत त्याच्याही सिंगल ऑर्डर, डिस्ट्रीब्युटरच्या ऑर्डर त्याही चालू आहेत आणि त्याही आम्ही तितक्याच ताकदीनं लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. आपण जागोजागी ह्या पुस्तकाचे बॅनर्स लावले होते, त्यामुळे सामान्य जनतेला पुस्तक प्रकाशन होण्याच्या आधीच हे पुस्तक मार्केटमध्ये येणार आहे याची कल्पना होती. सो मार्केटमध्ये जो एक ट्रेंड आहे पुस्तक पब्लिशिंग झाल्यानंतर त्याचं जी मार्केटिंग करण्याची पद्धत आहे ही आपली न्यू इराकडून सुरुवात झालेली आहे. आम्ही मी स्वतःही रील करते, आम्ही त्या व्हायरल करतो, लोकांपर्यंत त्या पोहोचतात. असं म्हटलं जातं की मराठी पुस्तकं वाचलं जात नाही, पण तुकाराम पुस्तक हे सगळं खोडून टाकणार आहे. कारण आम्हाला दिसतं आहे की एका प्री ऑर्डरच 1 लाखाची पडली. मला असं वाटतं की डिसेंबरपर्यंत हे 10 लाख पुस्तके विकली जाणार आणि महाराष्ट्रातील शेवटच्या माणसापर्यंत हे पुस्तक पोहोचणार म्हणजे पोहोचणार. न्यू इरा पब्लिशिंग हाऊस आणि इथला प्रत्येक टीम मेंबर जेव्हा आमच्याकडे कोणतंही नवीन पुस्तक येतं तेव्हा आम्ही ते स्वतःचं पुस्तक असल्यासारखंच ते प्रमोट करतो. तुम्हाला आज मी खात्रीनं सांगू शकतो की तुम्ही जर म्हणालात की महाराष्ट्रामध्ये 10 लाख प्रती पोचवायचे आहेत तर न्यू इरा पब्लिशिंग हाऊस आणि आमची संपूर्ण टीम त्यासाठी अगदी खंबीर आहोत आणि तयारसुद्धा आहोत.